मोदी साहेबांनी पहिल्या दिवसापासून शब्द दिला आहे आणि विश्वास दिला आहे की ते देशाच्या तरुणाईबरोबर ते भक्कम पद्धतीने उभे आहेत. आतापर्यंत मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये याच्या अगोदर शेतकरी कायदे आणले होते, त्याला विरोध झाला, मोदी साहेबांनी शेतकरी कायदे परत दिले. आता तरुणांच्या नीट संदर्भात आक्षेप होते, त्या संदर्भात त्यांची अडचणी होत्या. जे नीट बाबतीमध्ये आंदोलन करत होते, नीट बाबतीमध्ये काय प्रश्न होते, त्या बाबतीमध्ये असंख्य बदल आणि कठोर निर्णय, म्हणजे कोणी परत पेपर लीक करण्याची हिंमत पण करणार नाही अशा पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले आहेत. पण शेवटी देशाच्या तरुणांना का खरा आवाज ऐकण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेबांनी परत एकदा केलेलं आहे, वारंवार केलेलं आहे आणि परत एकदा केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आमचे संबंधीचे मंत्री होते, त्यांचा राजीनामा, प्रधानमंत्रीचा राजीनामा दिलेला आहे. मला वाटतं ह्या बाबतीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचा आणि केंद्र सरकारचा आपण आभार मानायला हवं. कारण का कधीच देशाच्या जनतेच्या विरोधात जाऊन आदरणीय केंद्र सरकारने आणि आदरणीय मोदी साहेबांनी कधीच भूमिका घ्यायचं ठरवलं नव्हतं. आज जे त्यांच्यावर टीका करताय, जे जल्लोष करताय, काँग्रेसने त्यांच्या कालावधीमध्ये पेपर लीकच्या बाबतीमध्ये कितीचा राजीनामा घेतला, किती त्यांच्या मंत्र्यांनी, कधीतरी राहुल गांधींनी, कधी त्यांच्या आजूबाजूला मांडीला मांडी लावणारे जे मोदी साहेबांवर आज टीका करतायत ना, त्यांनी एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की काँग्रेसच्या काळात जेवढे पेपर लीक झाले त्या बाबतीमध्ये एक तरी कधीतरी मंत्र्यांना राजीनामा घेतला होता का? कधी पंतप्रधान मनमोहन सिंगना स्पष्टीकरण द्यायला दिलं होतं का? मोदी साहेब वारंवार जनतेशी बोलतायत, जनतेचा आवाज ऐकून घेतात, मन की बात खऱ्या अर्थाने मोदी साहेबच ओळखतात, हे परत एकदा त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सतत दिल्लीला जात असतात. तुम्ही जेव्हा जेव्हा ते दिल्लीला जातात, तुमच्या चॅनलवाले न्यूज बातमी चालवायला सुरू करतात. आतापर्यंत तुमची एक तरी बातमी खरी आली आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला जाण्यानंतर का केंद्र आणि राज्य सरकार हे एकच विचारत आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या चॅनलची हाऊस भागवायची असते, म्हणून तुम्ही त्या बातम्या चालवतात, नंतर स्वतः तोंड काशी पडतात, कारण काही होत नाही. आता परत एकदा तेच होणार आहे. त्यामुळे असं म्हटलंय की तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले आणि झुरळाने अंतिम शाळा झुकवली. वाघाची भाषा करणारे आता धोरणापर्यंत आलेले आहेत. राम मंदिर ची म्हणजे पहिलं त्यांची जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद आणि सरकंचे दुधावरून आता भारत मातेची जयवर आलेले आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून ह्याच्यामध्ये उगाच ते बोलतात ना, बेगानी शादी में काय काय दिवाना, असं ते तसंच प्रकार आहे. दुसऱ्यांच्या वारशामध्ये जाऊन हे मिठाई खाणारे हे लोक सगळे आहेत. कळलंय ना? म्हणून पहिलं तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं योगदान काय हे कधीतरी तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तिथे आंदोलन करत होता, ते स्वतःच्या 2 मुलांच्या भविष्यासाठी आंदोलन करत होता, याचं कधीतरी स्पष्टीकरण द्यावं. मोर्चा काढतायत अभिनंदन मोर्चा असेल, अभिनंदन मोर्चा म्हणून केलं, निषेधच्या ऐवजी अभिनंदन. शेवटी दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुम्ही तोच रिपीट करताय, फक्त असं हात लावून विचारताय. निर्णय त्यांनी बदलला, निर्णय त्यांनी बदलला आता पत्रकार परिषद. शेवटी निर्णय बदलायला भाग पडले झालेला आहे. कारण का शेवटी जे आंदोलन करत होते त्या आंदोलनकर्त्यांमध्ये नीटचे विद्यार्थी किती हा फार मोठा प्रश्नचिन्ह होता. त्याच्यामध्ये सरकंसू जुदावाले किती होते, त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद वाले किती होते, औरंगजेबचे फोटो दाखवणारे किती होते. आता जो कुणाल कामरा हा आमच्या हिंदू देवी देवतांचा अपमान करा की ज्यांनी केला, आमच्या सीता मातेचा ज्यांनी अपमान केला, तो ठाकरेंच्या मोर्चामध्ये काय दिसला?
मग हिंदुत्वादी विचाराचे मांडणारे आमचे बाळासाहेब ठाकरे आता देवी देवतांचा अपमान करणारे अगर ठाकरेंच्या मोर्चांमध्ये दिसत असतील तर मग ह्यांना राम आणि सीता देवतांच्या ह्यांना समर्थक बोलायचं की आयुष्याच्या पतीचं समर्थक बोलायचं हे कधीतरी कळलं पाहिजे लोकांना. काय काय नव्या पिढीला हाताळताना लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती. ठीक आहे, मला असं वाटतं प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आता पुढे लाठीचार्ज करण्याची पाळी तेव्हा का आली हे कधीतरी पोलीस खातं निश्चित पद्धतीने चांगली माहिती देऊ शकतात. आजच मी दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद बघत होतो, त्याच्यामध्ये 200 सोशल मीडियाचे अकाउंट हे पाकिस्तानवरून चालवत होते त्या आंदोलनामध्ये. त्याची काय माहिती आहे का? म्हणजे देशविरोधी ताकद हे आमच्या तरुणांच्या खांद्यावर बसून अगर आमच्या देशामध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यालाही ह्या विरोधी पक्षाचे नेते मंडळी समर्थन करणार का? पकडलेली गाडी पलटी झाली होती. जवळपास 100 पेक्षा जास्त किलो गोमांस होते त्या गाडीमध्ये आणि ती जो ड्रायव्हर पकडला होता तो कर्नाटकातला होता, मुस्लिम समाजाचा, आणि तो गोव्यातून ते गोमांस इकडे घेऊन गेला होता. त्यावर कारवाई झाली आहे, पण असं गोमांस येतंय सिंधुदुर्गात. हो, पण त्याच्यावर म्हणूनच मी त्याच्यानंतर स्वतः एसपीशी बोललेलो आहे. आता दोन्ही चेकपोस्ट वर कोण तेव्हा अधिकारी होते, शेवटी चेकपोस्ट वर त्या गाड्यांना योग्य वेळी थांबवलं नाही, चेकिंग झाली नाही, म्हणूनच त्याला सिंधुदुर्ग देण्याची संधी मिळाली ना. म्हणून नेमकं चेकपोस्ट वर बिर्याणी खाणारे किती आहे त्याच्यावर जरा आमचं फार बारीक लक्ष आहे. आता मी परत सांगतो, मी पालकमंत्री असताना खूप लोकांनी बिर्याणी सोडावी, नाहीतर मग अशी भारी पडेल ना की गळ्याची हड्डी पण बाहेर निघणार नाही. म्हणून जे काही चेकपोस्ट वर अगर कोण मस्ती करत असतील, नाहीतर कधीतरी अवेळी अगर मी चेकपोस्ट वर अगर गेलो तर मग काय खरं नाही. मग म्हणून हे अशा पद्धतीच्या लोकांना मदत करणारे कोण आहेत याच्यावर आता माझं बारीक लक्ष है. उनके कोई भी सहयोगी पक्ष हो उनको मुंबई में उनको अभिनंदन मोर्चा निकालने के बजाय उन्होंने खुद दिल्ली में जाके हमारे मोदी जी को का आभार मानना चाहिए, उनको थैंक यू बोलना चाहिए, ताकि सही पैमाने पे जय मोदी जी ने फिर एक बार हमारे देश की जनता की आवाज सुनी है, इसलिए उनको बार बार उनका अभिनंदन करना चाहिए. सबसे पहले